गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ येथे सुमारे 4.25 कोटी रुपयांच्या चरस तस्करी प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं असून या प्रकरणानंतर सेंट्रल पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली आहे। उल्हासनगर येथील शातीर महिला तस्कर शहनाज मार्क्स मस्के उर्फ शेख हिला अटक केल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली असून परिसरात खळबळ उडाली आहे। यापूर्वी या प्रकरणात 19 वर्षीय मुख्य आरोपी हर्षल पटेल आणि सिराजुद्दीन जलालुद्दीन अहमद यांना पोलिसांनी अटक केली होती। अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींचा संबंध उल्हासनगरातील सेंट्रल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विठ्ठलवाडी येथील गोपाल समाज परिसराशी असल्याचं समोर आलंय। या संपूर्ण कारवाईनंतर सेंट्रल पोलिसांनी विठ्ठलवाडी, गोपाल समाज परिसरासह इतर संशयित भागांमध्ये जोरदार छापेमारी मोहीम हाती घेतली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या तस्करी जाळ्याशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी सखोल तपास सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की त्यांच्या परिसरात गांजा किंवा इतर अंमली पदार्थांची अवैध विक्री होत असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून वेळेत कठोर कारवाई करता येईल। अशी बातमी मिळाली वरिष्ठामार्फत की काही रेल्वेतून लोक इथं अंमली पदार्थ विकण्यासाठी येत आहेत। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आज मोठा स्टाफ घेऊन कोम्बिंग करून सदर ठिकाणी चेक करत आहोत। जर कोणी इथं विकत असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करून समूळ नष्ट करणार आहोत। इथल्या स्थानिक लोकांनी जर बाहेरून लोक येत असतील विकण्यासाठी किंवा पिण्यासाठी तर तात्काळ माहिती द्यावी अशी या लोकांना पण विनंती करण्यात येत आहे। इथून पुढं कोणीही या एरियामध्ये अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार नाही। जर आला तर त्याच्यावर अशी प्रतिबंधक कारवाई करून पूर्ण त्याच्यावर कारवाई करून त्याच्या मुळापर्यंत जाण्यात येईल। आज आम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलं, परंतु आक्षेपार्ह अजून काही मिळालेले नाही आणि इथून पुढे वारंवार अशीच कोम्बिंग ऑपरेशन करणार। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।